या बबनराव लोणीकर असतील किंवा अनेक मंत्री जे काही बाष्कळपणाने बडबड करत असतात त्याचा वेळोवेळी आम्ही निषेध केलेलाच आहे। मग याच्यामध्ये कृषी मंत्री असतील किंवा अजून बबनराव असतील किंवा आणखीन अनेक मंत्री आहेत, आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचा हा जो काही वात्रटपणा चाललेला आहे आणि त्याच्या निषेधासाठी सभागृहामध्ये नाना पटोलेंनी जी भूमिका, आक्रमक भूमिका घेतली, त्याच्यासाठी निलंबित करण्याचं काही कारण नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे होती, बबनरावांनी माफी मागायला पाहिजे होती। आमचं चुकलेलं आहे, आम्ही जे काही शब्द वापरले ते चुकीचे आहेत। आज जे काही शेतकऱ्यांना मदत केली जाते, हे शेतीमालाला भाव न दिल्यामुळे ही मदत करणं भाग पडतं तुम्हाला। आम्ही भीक नको घेऊ, घामाचे दाम म्हणणारे कार्यकर्ते आहोत, तेव्हा आम्हाला अशा भिकेची गरज नाही। परंतु तुम्ही निर्यात बंदी उठवत नाही आणि शेतीमाल आयात करून इथले भाव पाडण्याचं जे पाप करता, त्याच्यामुळे तुम्हाला ही सगळी मदत देणं भाग पडतं। हे काही तुम्ही उपकार करत नाही। तेव्हा जी नाना पटोलेंनी भूमिका घेतली ती योग्य आहे। या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। मराठीच्या मुद्द्यावर ठसके बंधू एकत्र आलेत, मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात असेल, एकत्र येताना पाहायला मिळेल। कोणत्या का प्रश्नावर येणार, पण सरकारच्या विरोधी येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। याला पाहिजे का? नाही, यालाच पाहिजे, हे सरकार घालवायला पाहिजे, हे मताचं मी आता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।